तुला शिकवीन चांगलाच धडा. 4 जूनच्या भागात आजचा भाग अतिशय जबरदस्त असला आहे. दुर्गी आळस देत चालली होती. लगेच चारवण दुर्गीला आवाज देतात आणि म्हणतात, तू काय झोपेत चालती काय? नाही. मग इकडं कुठं चालली? नाही, मी असंच. अहो, पण तुम्ही काय करता इतक्या रात्रीचं? तू मला विचारते काय करते म्हणून? मी या घरचा मालक आहे. बाई ते आहे ना? तुझं ग काय करते इकडं? मी अधिपतीची चौकशी करायला आले होते. कसली? कोण आहे तू? पोलीस आहे, चौकीदार आहे? मग कसली चौकशी? अधिपतीला लागलं ना, त्यांना काही पाहिजे का ते विचारायला आले होते. ये इथं ये. हालायचं नाही येतून. एवढी मोठी जखम झाली त्याला, त्याच्या पायाला. दमलाय दिवसभर तो. डॉक्टरांनी औषध दिलंय, झोपेची गोळी दिली. झोपेची गोळी घेऊन झोपला ना तो. मग जो माणूस झोपेची गोळी घेऊन झोपलाय त्याला तू उठवून म्हणशील का तू झोपला म्हणून? खरंच की. एखाद्या माणसाला कसं विचारायचं तू का झोपला म्हणून? कळलं का? नशीब. जा झोप जा. वय ताई, तिला झोपेतून उठवायचं नाही. तिला सांगू नको. चाल मग नेग. आजी म्हणते, भोवे चहा आणला तुझ्यासाठी. तुझ्या हातचा चहा पिल्याशिवाय आमचा दिवस चांगला जात नाही. घे घे, तू पण घे. बरं. सुनबाई झोपल्या होत्या ना शांत? तुझं लक्ष होतं ना? चांगली झोप लागली होती म्हणजे? खोलीतच होती. काय ग, त्यांनी भेटायचा हट्ट नाही केला का? दुर्गी म्हणते. तिचा तो हट्ट कसा पूर्ण होईल म्हणजे? अगं, रात्रभर मी अधिपतीच्या खोली बाहेर पहारा दिला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही बघ. हे तुला कुणी करायला सांगितलं होतं? आम्ही तर चंचीला सांगितलं होतं. दुर्गी म्हणते. चंचीच होती. मी फक्त तिच्या मागं उभे होते. बरं केलं ताई तू तिला शिक्षा दिली. आता परत ती तुझ्या नादी लागणार नाही. आता जास्त बडबड करू नकोस. जा. अधिपती उठले का नाही बघ. त्यांना सांग आम्ही चहा नाश्ता घेऊन येतो देवीच्या पाया पडून. होय होय, सांगते त्यांना. आजी म्हणते, भोवे आता मिळाली की तिला शिक्षा. अधिपती चिडेल तुझ्यावर. अधिपतीला आम्ही बघून घेऊ. आम्ही उगाच कोणाला शिक्षा करत नाही. आम्हाला फक्त बघायचं आम्ही दिलेली शिक्षा त्या भोगतात का नाही, ही त्यांची परीक्षा आहे. इकडे अक्षरा अधिपतीच म्हणते, चालू नका, तुमचा पाय दुखेल ना. अहो, काय नाही होत मला. काल तुम्ही पायावरून हात फिरवला, लगेच बरा झाला तो. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. काही बोलू नका. अजिबात हालचाल करायची नाही. मी निघते, आराम करा. जा जा. अक्षरा म्हणते, सॉरी. तुम्ही उघडा कडी आणि बघा बाहेर कोणी आहे का नाही. तुम्हाला माहीत आहे ना काय परिस्थिती आहे ती. प्लीज उघडा ना. मी हात देते तुम्हाला. पायाला लागल म्हणून हात लावण्याची गरज नाही. असंच हात पकडणार असेल तर आम्ही तुमचा हात आयुष्यभर पकडण्यासाठी तयार आहोत. काय अधिपती? लगेच देते. दुर्गी येते आणि अधिपतीस आवाज देते. अधिपती उठलाय का? मावशी मावशी आली. रात्री मी तुम्हाला भेटून लगेच जायला पाहिजे होतं. अधिपती अक्षरास दरवाजाच्या मागे उभे करतो आणि दरवाजा उघडतो. लगेच दुर्गी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते. अधिपती जोर जोरात ओरडतो, तुझा पाय माझ्या पायावर पडला. एवढं जोरात का ओरडती? उगच मला आवाज आला होता तुझा. दारापर्यंत पोचण्यास उशीर लागतो. येण्यास मग ओ द्यायची. हे बघा, मला ताईंनी पाठवलं होतं तुम्हाला बघायला. तुम्ही उठला का नाही? ताई तुमच्यासाठी चहा नाश्ता आणू राहिली. तुम्ही माझी वाट का अडविली? वाट कोणी अडविली? मला नीट उभा राहता येईना म्हणून उभा राहिलो मी. आत्ताच उठलो मी. दात बीत घासायचे नाही का? तू जा, मी येतो आवरून. जा तू जा. तांब्या फुलपात्र घेते असे म्हणून दुर्गी आतमध्ये येते. लगेच अधिपती म्हणतो, बेडूक इथं कसा आला तो? ती खिडकी आहे ना, तेथून उडी मारून आला असेल. अधिपती दुर्गीच म्हणतो, हे बघ तिथं आहे. कुठं आहे? मला पण नाही दिसला. खाली बस. अगं, माझ्या पायाला लागलं नाही तर मीच काढलं असतं त्याला. मला भेव वाटतं तिकडं जायला. तू घाबरू नको. काढ बाहेर त्याला. अधिपती अक्षरास खुणवतो. तू जा म्हणून अक्षरा तेथून निघून जाते. गेला. दारातून बाहेर उडी मारून गेला. ग्लास उडला की. आता इथं होता तिकडं कसा गेला? कशी केली गंमत? कशा बेडकुड्या मारायला लावल्या तुला? व्यायाम करायला लावला तुला मी बरोबर सकाळ सकाळ. अधिपती यासाठी केलं वय सारं? काय तुम्ही मी आणि आईसाहेबाला सांगा.
नाश्ता करायला मी येतो. होय होय, व्यायाम तर करायलाच पाहिजे रोज. व्यायाम करतो म्हणून तर माझा पाय बरा झाला. मी नाही पायावर पाय दिला. बरं असू दे, काळजी घ्या तुम्ही, जाते मी. थोडक्यात वाचल्या मास्तरींबाई आणि मी हे असं भारी वाटतं. चोरून चोरून भेटून त्याची मजा घ्यायला मिळाली आज. मास्तरींबाईचं काळीच धडधड करतं. माझं बी काळीच धडधड करतं. मास्तरीबाई म्हणल्या तेच बरोबर आहे. 2च दिवसाचा प्रश्न आहे. आईसाहेबांना कशाला सांगायचं? खरं आहे का नाही? एवढी रिस्क घेऊनसुद्धा त्या मनातलं काही बोलायला तयार नाही. आणि आम्ही परत परत त्यांच्या प्रेमात पडायला लागलो. बाई एवढी रिस्क घ्यायला लागल्या तर मनातलं एकदा बोलून तरी टाका. मग बघा तर तिथून पुढं आम्ही आमचं आयुष्य तुमच्या संग घालायला एका पायावर तयार आहे. अधिपती एकटा असते ते नाचत असतो. अक्षरा चाललेले असते तेवढ्यात मागून भुवनेश्वरी येते. भुवनेश्वरीला बघताच अक्षरा डासकनी दचकते. स्वारी तुमचा स्वारी ठेवा तुमच्याकडं. तुमच्या स्वारीचा आम्हाला लय कंटाळा येतो. आम्हाला आधी सांगा तुम्ही इथं काय करता? तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना आईच्या खोलीत झोपायला. इकडं तिकडं कुठं फिरताय? तुमची शिक्षा अजून संपली नाही. हो, मला कल्पना आहे त्याची. पण मी आजींना शोधत होते. तिला कशाला शोधता तुम्ही? लगेच आजी तिथे येते आणि म्हणते, अगं मी फुलं आणायला गेले होती, तुला पाहिजे होते ना, घे. हो, मला पाहिजे होते फुलं, थँक्यू. चल चल, पूजा करायची ना तुला, जावा. जा रे तू. हा ओंक्या डोंक्या बोल. भावा कशी आहे तुझी तब्येत? अरे एवढं काही झालंच नाही, उगा सगळ्यांनी भाऊ केला त्याचा. असं कसं भावा? घरचे म्हणल्यावर काळजी घेणारच ना. तू ही काळजी घे, लाईटली घेऊ नकोस. काल रात्री आलं तुम्ही जी मदत केली त्यासाठी तुम्हाला ट्रकभर थँक्यू. आता थँक्यू म्हणून तू परका कर आम्हाला. अरे परका नाही रे, आपला भाऊ आहेस तू अंक्या. आजचं कसलं फॅक्टरीचं? बरं, ते नवीन प्रोजेक्ट आहे त्यावर तुझ्या सह्या लागतात. कामगारांचे बी पगार डिस्कस करायचे. तुला जमेल का इथे यायला? मग काय आता यावाच लागणार आहे. नाही नाही बाबा, तुझा जर पाय बरा झाला असेल तरच तू ये. मी सगळ्या फाईल घरी घेऊन येतो ना. म्हणजे घरून काम करणं ही शक्य आहे. नाही नाही, मी करतो म्हटलं ना तुला. जमत असेल तर ये, नाहीतर मी येतो घरी. नाही नाही, येतो मी. धनाजी सरकारांसाठी नाश्ता घेऊन येते. धनाजीच्या मागून लगेच भुवनेश्वरी सुद्धा येते. अधिपती म्हणतो, तुम्ही केला का नाश्ता? आम्ही केला नाश्ता. तुम्ही पायावर ताण देऊ नका. तुम्ही बसा खाली आणि नाश्ता करा. अहो एवढं काही लागलं नाही, एवढं काही दुखत नाही. आत्ता मी चालून बघितलं की. आत्ता मी बाहेर जाऊ शकतो, काय नाही. लगेच भुवनेश्वरी म्हणते, आता 2-4 दिवस कामाचं नाव घ्यायचं नाही. अहो तुमचा पाय बरा होऊ द्या. डॉक्टरांनी सांगितलं तुमचा पाय बरा झाला की पडा बाहेर. अहो मी गाडीत बसून जाणार आणि गाडीत बसून येणार. ऑफिसात काय नुसतं बसून राहणार. आईसाहेब खरंच महत्त्वाचं काम आहे. कामगारांचे पगार आज काढायचेत. काय नाही, कामगार थांबतील. त्यांना माहिती आहे तुमच्या पायाला एवढं लागलं ते. आणि बाकीचे कामं तुम्ही घरून करा. जे बँकेचे कामं आहे ते ओंक्याला सांगा करायला त्याला. नाही, मला असं वाटतंय की महिला कामगार आहे त्यांचं पहिलं पेमेंट आहे, मी हजर राहायला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मी टपदेशी जाणार आणि टपदेशी येणार. तुम्ही आमच्यावर गेला बघा. एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करणार म्हणजे करणारच. पोरगं कोणाचं आहे? बरं ठीक आहे, एवढं असेल तर तुम्ही जा, पण जरा काळजी घ्या. सुनबाईंनी उद्योग करूनच ठेवलेला आहे. तुम्ही अजून उद्योग करू नका. जाऊ द्या, तो विषय जाऊ द्या. आम्ही जो निर्णय घेतला तो तुम्हाला मान्य नसणारच आहे. पण तुम्हाला बी माहिती आहे आमचा सगळ्यांना समान न्याय असतो. जो कोणी चुकेल त्याला शिक्षा तर भोगावीच लागेल. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्यांना एवढं सांगितलं होतं तरी त्यांनी ऐकलं नाही. एक वेळ आम्ही त्यांना माफ केलं असतं, पण त्यांना रावलं नसन. चुकून या खोलीत आल्या नाही ना त्या. नाही म्हणलं, चुकून त्या या खोलीत आल्या नाही ना. लगेच अधिपतीला एक फोन येतो. अधिपतीला ओंक्याचा फोन येतो. ओंक्या अधिपतीच म्हणतो, मुंबईच्या कंपनीचा कॉल आला होता. त्यांना एक कॉन्फरन्स घ्यायची आहे, तेही कारखान्यामधून. तुला कारखान्यात यावं लागेल. केव्हा करायची मीटिंग? भावा जेवढ्या लवकर तुला शक्य होईल तेवढ्या लवकर करायची. आलो मी. भुवनेश्वरी म्हणते, कुठं निघाला? आता अजून एक महत्त्वाचं काम आलं. मुंबईचे आपले क्लायंट आहे ना, त्यांना व्हिडिओवर काहीतरी बोलायचं आहे माझ्यासंग. जा तुम्ही, पण आधी नाश्ता करून घ्या. नाही नाश्ता नको, तिकडं आपल्या कॅन्टीनमध्ये मी मिसळ खातो. भुवनेश्वरी अधिपतीला आपल्या हाताने नाश्ता खाऊ घालते. रोज भरू आम्ही तुम्हाला. लहानपणचीच आठवण झाली. सरगम मॅडम भुवनेश्वरीला फोन करते आणि म्हणते, मॅडम अधिपतीच्या पायाला लागलं असं कळलं मला. बरे आहे ना ते? आता बरेच आहे म्हणायचे. मॅडम मी त्यांना भेटू शकते का? अहो ते घरात असतील तर ना. ते गेलेत फॅक्टरीत. अहो ते फॅक्टरीत का गेलेत? मॅडम मी त्यांना फोन करू का? नाही नाही, त्यांना फोन करू नका, ते कामत असतील. निदान तुम्ही त्यांना
मी विचारलं असं सांगा तरी. हो हो सांगते. मॅडम, एक महत्त्वाचं विचारायचं होतं. आपण गाण्याचा क्लास कधी सुरू करणार आहोत? तुम्ही म्हणाल्या म्हणून मी विचारलं. काय आहे, अधिपतीला फॅक्टरीचा व्याप वाढलाय, काम वाढलंय, यातून वेळ कसा काढायचा हे आम्हाला कळना झालंय. बरं मॅडम, आपण जे ठरवलं ते कसं होणार? ते तर आहे, पण बघू. मॅडम बोलल्या नाही, पण त्यांची इच्छा आहे. काहीतरी करावंच लागेल. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.